मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा जागतिक आरोग्य दिन. तर बघा, जागतिक आरोग्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्या मित्रमैत्रिणी, आपल्या यूट्यूब फॅमिली सगळेजण आपापले आरोग्य जपत जा, आरोग्याची काळजी घेत जा. तर चला, इकडे मी आता आज गवार शेंगाची भाजी बनवली आहे. टिफिन भरलेला आहे मिस्टरांचं. आणि इकडे आता नाश्त्याची तयारी करते. तर इकडे पहिला मी काय केलं, शेंगदाणे म्हणलं थोडे तळून घ्यावे. आणि थोडं आता मी चिवडा कशाचा बनवते थांबा दाखवते तुम्हाला, तुम्ही बघा. हे बघा, इकडे आपले जाड पोहे असतात ना, तर ते तळून थोडंसं चिवडा बनवते. हे बघा, लाईट वेट पोहा चिवडा. आपल्याला बाहेर बघा पुड्यामध्ये जे मिळतो ना, हा असाच चिवडा असतो. फक्त याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं आणि थोडंसं ना बारीक शेव ह्यात मिक्स केलेली असते साधी. चला, इकडे घेतलं आहे बघा रवा. नाश्ता बनवते. इन्स्टंट उपमा पटापटा. उडदाची डाळ टाकलेली आहे. सगळं घातलेलं याच्यामध्ये. उडदाची डाळ, हिरवी मिरची, फक्त कढीपत्ता सोडून. आता रवा त्यात टाकून रवा त्यातच भाजून घेणार आहे. आधी भाजून नाही घेतला, पटापट भाजून घेणार आहे. इकडं एकीकडे पाणी उकळायला ठेवते, गरम पाणी. हे बघा, इकडं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. रवा भाजून घेते. आज विरांशा स्कूलचं बघा दुसरा दिवस आहे, तर आज काही मला जायचं नाही आहे. तर रसिका आणि विनायक मॅनेज करून घेतील. तर विरांशी 1 तासच शाळा आहे आता, 8 दिवस तरी 1 आठवडा. त्याच्यामुळे आता मला सकाळी तर आता लगेच जायची घाई नाही आहे. 11 वाजेपर्यंत तरी थोडं निवांत आहे. चला, उपीट तयार आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं अजून मला आसट करायचं, त्याच्यामुळे मी कोमट पाणी आहे बघा, कोमट पाणी घालणार आहे. चला या नाश्ता करायला. चला बसा, चला तिकडे बसा, खुर्चीवर बसा, खुर्चीवर उठा. हे बघा, विरांशकडे आली मी आता. आमच्यात मावशी आल्याशिवाय मला काही आलं नाही. आणि विरांश आज स्कूलला जाऊन आला. आज स्कूलमध्ये काय शिकवलं म्हणू तुला? स्कूलमध्ये काय शिकवलं? चला, आता मी तो ना गवार निवडते, तो खेळतो विरांश. तर बघा, आता पहिला दे देवा, गवार इकडनं ठेवावी. छान गवार आणले रसिकाने, कवळी गवार आहे. कसं खेळतो बघा, दाखवू का? हे बघा त्याची रेसिंग कार आहे, रेसिंग कार म्हणून. त्याला सगळं कारची माहिती आहे सगळं. कुठली कार आहे विनाश, कुठली कार आहे ही गाडी? ह्या गाडीचं नाव काय? हां, गाडीचं नाव काय? पांडा आहे. विरांशी आहे पांडा रेसिंग कार. गेला तिकडे. आला आता आला धडकला. पुन्हा खेळतो बघ आता. गेलो. इकडं मावशी आलेले आहेत भांडी आणि झाडू पोछा करणार आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं चला विरांश खेळू दे तोपर्यंत. हे पहा, विरांश झोपी गेलेला आहे. आम्ही खेळणं झालं, जेवण बिवण खायला घातलं त्याला आणि झोपी गेलेला आहे. आणि त्याला पाहिजे होतं, रसिकाने मागवलं होतं टेंट. आता रसिका दाखवते बघा. हे बघा, हे पहा, इथं टेंट ऑनलाईन आजकाल सगळंच लगेच मिळतं. ब्लिंकिटवरनं तिने लगेच मागवलं, ब्लिंकिटवरनं. आणि म्हणे त्याच्यात तो खेळत बसेल म्हणून
हे दुसरं टेंट आहे बघा. आणि रसिकाचा कॉल असल्यामुळे काय केलं तिने, अर्धवटच तसंच कॉल तिला घ्यायला जावं लागलं, ते अर्धवटच राहिलं काम. आत्ता विरांशला उठवलं, विरांश उठला. 4 वाजले दुपारचे. आणि हे बघा, हे बघा टेंट करणं चालू आहे. रसिका चहा बनवते आणि मग जाते मी पडदिशी. नाही, चहा टाकते, हां टाकून जाते. चला आता मी निघाले घरी आमच्या चहा कॉफी बनायला. आणि तोपर्यंत रसिका इकडे टेंट तयार करते. चला जाऊन ये म्हणू, पडदिशी जाऊन येतो. येलो घे, ते चड्डी नीट करूया आल्यानंतर, नीट करू हां चड्डी. हे बघा इकडे चहा कॉफी बनवून मी निघाले पुन्हा रसिकाकडे, कारण का रसिकाचा 4:45ला कॉल होता, त्याच्यामुळे पडदिशी चहा कॉफी बनवली आणि निघाली. मी घरी आले तर विरांचा हा टेंट तयार झालेला आहे. आणि विरांश टेंटमध्ये बसला आहे. तुम्हाला पूर्ण टेंट दाखवते, थांबा. त्याला ना दूध आणि बिस्किट खायला घालते मी. नीट 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 करायचं, नीट करायचं. बघा मी आता विरांचा टेंट दाखवते. हे बघा विरांचा टेंट किती छान आहे ना. हां, मम्माने बसवलं आहे विरांशा. आता त्याला मी ना दूध बिस्किट खायला घालते आहे. तिकडे जाऊन आले आईकडे ते सासूबाईंकडे. आणि तिकडं केली चहा कॉफी सगळं बनवून आले. बाळा अरे आता विरांशला ना दूध बिस्किट खायला घालते. आणि काय झालं मग 5:30 वाजता विरांशला घेऊन मी इकडं घरी आले. 5:30 ते आता 7पर्यंत विरांश इथे होता. आता वाजले 7:15. मग विरांश हातपाय तोंड धुतले, शुभंकरोती झाली, देवपडदिवा लावून. आणि हे आले, त्यांना चहा केला. आणि विरांश आता डॅडू येऊन विरांशला घेऊन गेला. तर आता लागते मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला. संध्याकाळचा स्वयंपाक बनवावा लागेल मला आता. चला तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेलेला आहे. तर आता पुन्हा स्वयंपाक बनवावा लागेल. चला मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.